नमस्कार मित्रांनो, माझं नाव विश्वांबर शिंदे। या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या समोर येण्याचं कारण असं की यापूर्वी आपल्या चॅनलवरती एक संपूर्ण रजिस्टर रेंट ॲग्रीमेंट कसं करायचं हा एक व्हिडिओ बनवलेला आहे आणि खूप मोठ्या प्रमाणात प्रतिसाद प्रेक्षकांनी या व्हिडिओला दिलेला आहे। आपले सबस्क्रायबर बरेचसे तो व्हिडिओ बघतात आणि स्वतः एक रेंट ॲग्रीमेंट कसं करायचं ही चालना त्यांना मिळाली आणि ते रजिस्टर रेंट ॲग्रीमेंट करायला लागलेत। त्याच व्हिडिओला अनुषंगून आपण आता रजिस्टर रेंट ॲग्रीमेंट रिन्यू कसं करावं याचा हा व्हिडिओ बनवलेला आहे। जर आपल्या चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती मी घेऊन येत असतो। तर त्या आधीच्या व्हिडिओमध्ये बऱ्याचशा लोकांनी मला कमेंट बॉक्समध्ये विचारले की याच्यासाठी काही स्पेसिफिक एखादा वेगळा आयडी असतो का, रजिस्ट्रेशन करावं लागतं का, त्यासाठी काही खर्च येतो का। तर मी तुम्हाला सांगतो, यासाठी स्पेसिफिक असं कुठलंही वेगळं रजिस्ट्रेशन करावं लागत नाही। डायरेक्ट इंटरनेटवर जाऊन रजिस्ट्रेशन करायचे, जे मी आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितले आणि त्याहीपेक्षा सुधारित व्हिडिओ म्हणून मी हा व्हिडिओ बनवतोय। यामध्ये त्यापेक्षा अजून काही तुम्हाला ॲडिशनल माहिती मिळू शकते, म्हणून तुम्ही संपूर्ण व्हिडिओ बघा, थोडाही व्हिडिओ स्किप करू नका। या व्हिडिओमध्ये सर्व माहिती तुम्हाला सांगण्यात आलेली आहे। तरी आपल्या चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर परत सांगतो, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। वेळोवेळी माझे असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ अपडेट तुम्हाला मिळत राहतील। चला तर मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूयात आणि सर्व माहिती व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात। चला तर मित्रांनो, सर्वप्रथम आपण आपल्या लॅपटॉपच्या स्क्रीनवरती यायचे आणि स्क्रीनवरती आपल्या लॅपटॉपच्या आल्याच्या नंतर आपल्याला गूगल क्रोमच्या माध्यमातून हे आपण रेंट ॲग्रीमेंट करणार आहोत। तर तुमचा लॅपटॉप चालू करायचा आहे आणि सर्वप्रथम आपल्याला गूगल क्रोम ब्राउझर ओपन करायचे आहे, त्या माध्यमातून आपण रजिस्टर रेंट ॲग्रीमेंट हे करणार आहोत। तर मी अशी कल्पना करतो की तुम्ही लॅपटॉपसमोर बसलेले असाल आणि आता आपण रेंट ॲग्रीमेंट रिन्यू कसं करायचं याला सुरुवात करतो। सर्वप्रथम गूगल क्रोम ब्राउझर ओपन करायचं आहे आणि त्यामध्ये सर्च करायचं आहे IGR महाराष्ट्र। अशा पद्धतीने IGR महाराष्ट्र सर्च करायचं आहे। त्यानंतर जी पहिली वरची वेबसाईट येईल IGRmaharashtra.gov.in, नोंदणी व मुद्रांकन विभाग महाराष्ट्र शासन, या पहिल्या लिंकवर क्लिक करायचे। तर या लिंकवर क्लिक केल्याच्या नंतर असं नोटिफिकेशन येईल काही, त्याला क्लोज करायचे। त्यानंतर ही लिंक मी तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे, त्या ठिकाणावरून तुम्ही कॉपी करून घेऊ शकता आणि त्या लिंकवरून डायरेक्ट ओपन करू शकता। तर मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची लिंक देईन तुम्हाला। आता स्क्रोल करून घ्यायचं या पेजवरती आल्याच्या नंतर आणि जिथून आपण नवीन रेंट ॲग्रीमेंट करतो ई-लिव्ह अँड लायसन या पॉपअपवर घेतल्याच्या नंतर ई-लिव्ह अँड लायसन 1.9 यावरती क्लिक करायचं। यावरती क्लिक करून घेतो मी। त्यानंतर बघा, आता या ठिकाणी कुठलाही स्पेसिफिक वेगळा आयडी लागत नसतो। ही पब्लिक पोर्टल आहे, या गव्हर्नमेंटच्या साईडवरती जाऊन आपण कसं रजिस्ट्रेशन करायचं असतं ते मी तुम्हाला आता सविस्तरपणे सांगणार आहे। तुम्ही ज्या कोणत्या जिल्ह्यामधून असाल, ज्या कोणत्या तुमचा जिल्हा असेल तो जिल्हा आपल्याला या ठिकाणी निवडायचा आहे, कारण त्या जिल्ह्यामध्येच तुमचं ॲप्लिकेशन जाणार आहे तिथल्या दुय्यम निबंधक कार्यालयाला। तिथून तुमच्या या रेंट ॲग्रीमेंटला ही मंजुरी मिळत असते। तर या पब्लिक पोर्टलवरती, जे गव्हर्नमेंटचं पोर्टल आहे, यावरून कोणीही रेंट ॲग्रीमेंट करू शकतं। फक्त तुमच्याकडं सेक्युजनचा डिव्हाइस आणि लॅपटॉप किंवा कॉम्प्युटर असणं गरजेचं आहे आणि नंतर एक्झिक्यूट करण्यासाठी तुम्हाला फोटो घेण्यासाठी वेब कॅमेरा पण लागेल जर कॉम्प्युटर असेल तर। तर अशा पद्धतीनं बघू शकता तुम्ही या पोर्टलवर आल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं आहे, तुम्ही ज्या जिल्ह्यातून आहात तो जिल्हा तुम्हाला या ठिकाणी निवडायचा आहे। ज्या जिल्ह्यामध्ये तुम्ही रजिस्टर भाडे करार करत आहात तो जिल्हा, म्हणजे ज्या ठिकाणी ती प्रॉपर्टी आहे तो जिल्हा यामध्ये निवडायचा आहे। मी या ठिकाणी पुणे जिल्हा निवडतो।
त्याच्यानंतर या ठिकाणी पासवर्ड क्रिएट करायचा आहे. पासवर्ड तुम्ही काही ठेवू शकता. तुमचं नाव @123 ठेवू शकता किंवा तुमचं नाव @जन्मवर्ष काहीही तुम्ही अशा पद्धतीचा पासवर्ड ठेवू शकता. तर मी तसंच माझा XYZ वगैरे काहीतरी पासवर्ड तयार करतोय आणि रीइंटरमध्येही तोच पासवर्ड करायचा आहे जो वरती आपण टाकला आहे तो. सोपा आहे बघा. वरती जिल्हा निवडायचा आहे. 2 ठिकाणी एकच सेम पासवर्ड टाकायचा आहे आणि त्यानंतर खाली दिलेला कॅप्चर तुम्हाला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. आता इथपर्यंत लक्षात आलं असेल. आता नेक्स्ट या बटनवर क्लिक करायचं आहे. आता या नेक्स्ट बटनवर क्लिक केल्याच्या नंतर असा पॉपअप येईल तुम्हाला. आता या ठिकाणी बघा तुम्हाला विचारलं जातं आहे की तुमच्याकडं यापूर्वीचं जुनं रेंट ॲग्रीमेंट आहे का, यापूर्वी भाडे करार झालेला आहे का पाठीमागचा. तर तुम्ही विचारायचं आहे की तुमचं यापूर्वीचं जुनं रेंट ॲग्रीमेंट आहे का, आणि जर असेल त्याची एक जरी कॉपी तुम्हाला फोटो झेरॉक्स काही जरी मिळालं तर त्याच्यावरून आपण ते रेंट ॲग्रीमेंट रिन्यू करू शकतो. रिन्यू करू शकतो म्हणजे नसेल तर नो करून तुम्हाला कंटिन्यू करावं लागेल. आणि जर तुमच्याकडे जुनी त्यांच्याकडे ज्यांचं रेंट ॲग्रीमेंट बनवत आहे त्यांच्याकडे जर कॉपी असेल तर ती कॉपी तुम्ही मिळवायचे, फोटो झेरॉक्स जे काही असेल ते, आणि त्याच्यावरून आपण रिन्यू करू शकतो. आता बघा माझ्याकडे आहे. या केसमध्ये मी यसवरती क्लिक करतो. यसवरती क्लिक केल्याच्या नंतर असा पॉपअप येईल. आता ह्याच्यामध्ये 2-3 गोष्टी तुम्हाला भराव्या लागणार आहेत. कोणत्या? तर एक सब रजिस्टर ऑफिस कोणतं होतं, डॉक्युमेंट नंबर काय आणि डॉक्युमेंट इयर काय. हे पाठीमागचं कोणत्याही वर्षीचं तुम्ही यामध्ये डाटा कॉपी करू शकता. आता तो कसा करायचा तुम्हाला सांगतो. आता सब रजिस्टर ऑफिस कोणतं होतं, डॉक्युमेंट नंबर काय, हे कसं ओळखायचं. तर त्यांचं जुनं एखादं जे रेंट ॲग्रीमेंट असेल त्याची एक जरी कॉपी तुमच्या हाताला मिळाली तुम्हाला, तर त्या प्रत्येक पेजवरती हे सर्व डिटेल दिलेले असतात. त्यावरून आपण ॲज इट इज सर्व त्यांचा डाटा यामध्ये कॉपी करू शकतो. कारण किती रेंट होता, किती डिपॉझिट होतो, ह्या सगळ्या गोष्टी याच्यात घेता येतात. बघा एक रेंट ॲग्रीमेंट तुम्हाला दाखवतो. यामध्ये बघा खाली रजिस्टर डॉक्युमेंट नंबर या ठिकाणी दिलेला आहे. डॉक्युमेंट नंबर दिलेला आहे. सब रजिस्टर ऑफिस कोणतं होतं, दुय्यम निबंध कार्यालय कोणतं होतं ते देखील दिलेलं आहे. आणि वर्ष देखील या ठिकाणी दिलेलं आहे. आता मी या ठिकाणी थोडं ब्लर करतो. बघू शकता प्रत्येक रेंट ॲग्रीमेंटच्या पेजवरती हे असतं. आता जे दुय्यम निबंध कार्यालय होतं सब रजिस्टर ऑफिस, तेच सब रजिस्टर ऑफिस या ठिकाणी निवडतो. त्यानंतर डॉक्युमेंट नंबर जो की तुम्हाला मी दाखवला सुरुवातीलाच, हे बघा या ठिकाणी डॉक्युमेंट नंबर दिलेला आहे. तर हे डॉक्युमेंट नंबरचे अंक जे आहेत ते कॉपी करून घ्यायचे तुम्हाला. 4च क्रमांक या ठिकाणी डॉक्युमेंट नंबरचे आहेत. हे आपल्याला डॉक्युमेंट नंबर कॉपी करून घ्यायचे आणि या ठिकाणी टाकायचे. सर्वप्रथम बघा सब रजिस्टर ऑफिस आपण निवडलं, त्यानंतर डॉक्युमेंट नंबर टाकलेत. आता डॉक्युमेंट इयर म्हणजे कोणत्या वर्षीचं ते ॲग्रीमेंट आहे ते वर्ष देखील या ठिकाणी लिहिलेलं असतं. तर मी ते वर्ष या ठिकाणी कॉपी करून घेतो आणि वर्ष देखील या ठिकाणी आता टाकणार आहे. तर अशा पद्धतीनं 3 गोष्टी यामध्ये आपण टाकून घेतलेल्या आहेत. आणि टाकल्याच्या नंतर आता आपल्याला काय करायचं आहे, इम्पोर्ट डाटा यावरती क्लिक करायचं आहे. आता यावरती क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला असा इंटरफेस येईल. आता इम्पोर्ट डाटा एक्झिट यावरती क्लिक करायचं आहे. यावरती क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला बघू शकता आता आपल्याला या ठिकाणी सक्सेसफुली तुमचा डाटा जो आहे तो याच्यामध्ये घेतला जाणार आहे. कन्फर्मेशनसाठी तुम्हाला आता यावरती ओके करायचं आहे. आता या ठिकाणी ओके केल्याच्या नंतर ॲज इट इज त्यांचा पूर्वीचा जो करार होता तो सर्व करार याच्यामध्ये आलेला आहे. फक्त तुम्हाला 2 विटनेस याच्यामध्ये जोडावे लागणार आहे, 2 साक्षीदार. आता बघू शकता संपूर्ण डिटेल त्यांचे आलेत. आपल्याला या ठिकाणी पोलीस स्टेशन निवडायचं आहे. ज्या हद्दीतलं तुम्ही रेंट ॲग्रीमेंट करताय, ज्या प्रॉपर्टीचं रेंट ॲग्रीमेंट करताय त्याला पोलीस स्टेशन हद्द कोणती आहे ती यामध्ये निवडायची आपण. ती निवडल्यानंतर सेव्ह या बटनवर क्लिक करायचं आहे. बघू शकता आता हा टोकन क्रमांक तुम्हाला या ठिकाणी येईल. हा कॉपी करून घ्या
आणि मी तर सांगेन की हा रेंट ॲग्रीमेंट कंप्लीट होईपर्यंत तुम्ही नोटपॅडवर सेव्ह करून ठेवला पाहिजे किंवा तुमच्या काय एक्सेलमध्ये मेंटेन करा. तर मी पेपरवरती लिहून घेतोय हा नंबर, तुम्ही देखील असा नंबर लिहून घ्यायचा आहे, जो की संपूर्ण रेंट ॲग्रीमेंट होईपर्यंत आपल्याला हा उपयोगासाठी येणारा नंबर आहे. कारण हा घायाळ जर झाला तर आपल्याला शोधण्यासाठी बऱ्याच अडचणी येऊ शकतात. तर हा नंबर मी या ठिकाणी कॉपी करून घेतला आहे, लिहूनही घेतला. आता ओके यावरती क्लिक करतो. आता बघू शकता प्रॉपर्टी डिटेलमध्ये काहीही बदल होणार नाहीत. प्रॉपर्टी डिटेल सेम आहे. मी या ठिकाणी तुम्हाला दाखवतो, नेक्स्ट करतो. आता ओनर आणि टेनेंट हे जर तेच असतील तर तुम्हाला ह्याच्यामध्ये काय बदल करावा लागेल बरं? बघू घेऊ शकता एकदा माहिती. ओनरची आहे बरोबर आहे का आणि टेनेंटचीही बरोबर आहे का? आता त्यांच्या नावामध्ये कुठलाही बदल होणार नाही, प्रॉपर्टीमध्ये होणार नाही. आता इन केस याच्यामध्ये जर बदल झाला तर त्यांच्या वयामध्ये फक्त होऊ शकतो. कारण हे जर 2 वर्षापूर्वी केलेलं रेंट ॲग्रीमेंट असेल आणि तुम्ही आत्ता रिन्यू करत असाल तर 2 वर्ष तुम्ही त्यात प्लस केले पाहिजे. आता मी बघून घेतलं आहे, ह्यांचा डाटा सर्व नावाचा बरोबर आहे. मग या ठिकाणी आपण त्यांचा बदल काय करू शकतो? पत्ता, मोबाईल नंबर, त्यांचा पॅन क्रमांक तोच राहणार. त्यांचं वय या ठिकाणी 1 वर्षांनी बदलतो. जर हे मागच्या वर्षीचं ॲग्रीमेंट आहे तर यावर्षी रिन्यू करतोय म्हणजे 1 वर्षांनी त्यांची वाढ झाली, ते 1 वर्षांनी मोठे झालेत. फक्त एजमध्ये या ठिकाणी बदल करून घ्यायचं आहे आपण. एज फक्त बदलू शकतं. पॅन कार्ड क्रमांक बदलल का हो? नाही बदलणार. मग पॅन कार्ड क्रमांकाला बाकी कशालाच काही करायचं नाही. आपण फक्त ओनर आणि टेनेंट दोघांचंही एकदा अपडेट करून घ्यायचं तुम्ही वय टाकून. तर अशा पद्धतीनं मी या ठिकाणी ओनरचं अपडेट केलं आहे. आता या ठिकाणी जे टेनेंट आहे टेनेंटचं देखील या ठिकाणी वय 1 वर्षाने अपडेट करतो. कारण मी मागच्या वर्षीचं रिन्यू यावर्षी करतो आहे ॲग्रीमेंट. 1 वर्षांनी वाढ झाली. बाकी सर्व डिटेल त्यांचे सेम आहेत. अपडेट करून घेतो या ठिकाणी. अपडेट सक्सेसफुली झालेलं आहे. आता 2 विटनेस तुम्हाला या ठिकाणी जोडावे लागणार आहेत. बाकी सर्व प्रोसेस नवीन रेंट ॲग्रीमेंट सारखी आहे. काही बदल आहेत ते मी तुम्हाला समोर सांगणार आहे. तर आता आयडेंटिफायर यावरती क्लिक करतो मी आणि 2 आयडेंटिफायर आपल्याला या ठिकाणी आता जोडायचे. तर दोन्ही आयडेंटिफायर हे ऑल पार्टी म्हणून जोडा, कारण हे दोनही उपयोगी येतात. दोघांसाठीही साक्षीदार म्हणून चालतात. कोणी वैयक्तिक एका माणसाच्या नावाने जर तुम्ही घ्याल तर तुम्हाला फक्त त्याच व्यक्तीसाठी तो विटनेस वापरता येतो. म्हणून या ठिकाणी ऑल पार्टी निवडायचं कधी पण. दोन्ही पार्टीसाठी तो विटनेस चालेल असा त्याचा अर्थ होतो. त्यानंतर या ठिकाणी सरनेम, जसं की आपण मागच्या ॲग्रीमेंटमध्ये जर बघितलं असेल तर त्यांचं सरनेम असेल, फर्स्ट नेम असेल, मिडल नेम असेल, ह्या सर्वच्या सर्व गोष्टी तुम्हाला सेम त्यांच्या आधारवर आहेत तशाच यामध्ये टाकून घ्यायच्यात. तर मी संपूर्ण यामध्ये असे डिटेल भरतो. तुम्ही जास्तीत जास्त रजिस्टर रेंट ॲग्रीमेंटवर तुम्हाला जर पाठीमागचा दिनांक टाकायचा असेल तर तुम्ही 4 महिने पाठीमागचा टाकू शकता. 4 महिन्यापेक्षा पाठीमागचा दिनांक तुम्ही टाकू शकत नाही. ही गोष्ट नोट करून ठेवा. रेंट ॲग्रीमेंटसाठी तुम्हाला भविष्यात कधीही उपयोगी येऊ शकते ही, की तुम्ही पाठीमागचं किती दाखवू शकता. तर तुम्ही जास्तीत जास्त 4 महिने पाठीमागचं तुम्ही रेंट ॲग्रीमेंट करू शकता. पण तुम्हाला एक मिसलेनियसमध्ये असा ऑप्शन दिला जातो, जो की मी तुम्हाला रेंट ॲग्रीमेंटच्या शेवटला दाखवेन, की त्यामध्ये तुम्ही किती वर्षापासून राहता हे देखील त्याच्यामध्ये मेन्शन करू शकता. जर करार तुम्ही करताय 11 महिन्याचा, 12 महिन्याचा किंवा 24 महिन्याचा, तर यामध्ये तुम्ही कोणत्या तारखेपासून राहताय याची तारीख फक्त 4 महिने पाठीमागची टाकू शकतो आपण. तर मी तुम्हाला सर्व टाईप करत करत सर्व माहिती सांगतोय. लाईव्हमध्ये बघू शकता मी सर्व वरती डिटेल टाकून घेतलेत. पॅन कार्ड आणि कॉन्टॅक्ट नंबर मॅन्डेटरी नाही आहे. तुमच्याकडे असेल तर तुम्ही टाकू शकता किंवा सोडून दिलं तरीही चालेल. तर अशा पद्धतीनं मी संपूर्ण आधारप्रमाणे त्यांचं नाव, वडिलांचं नाव आणि आडनाव टाकलेलं आहे. त्याचं वय टाकून घेतलेलं आहे आणि आता या ठिकाणी त्यांचा जो ॲड्रेस आहे त्यांच्या आधार कार्डप्रमाणे त्यांचा ॲड्रेस मी यामध्ये टाकून घेतोय. अगदी शांततेत बघा.
व्हिडिओ समोर लावून ठेवून तुम्ही रेंट ॲग्रीमेंट करू शकता। कुठलीही अडचण तुम्हाला याच्यामध्ये आली तरी तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा, आम्ही निश्चित तुम्हाला वेळोवेळी मदत करण्यासाठी तत्पर आहोत। जसा वेळ भेटेल तसं आम्ही निश्चितच तुमच्याशी संपर्क साधू। किंवा काही अडचणी येत असतील तर एनीडेस्कवर तुम्हाला करून देण्याची एक उत्सुकता आमच्या मनामध्ये आहे। जसा वेळ भेटेल तशी मी मदत आपल्याला करेन। पण तुम्ही जर व्हिडिओ व्यवस्थित बघितला तर तुम्हाला कोणाला मदत मागण्याची गरजच भासणार नाही, हे 100% निश्चित आहे। संपूर्ण डिटेल टाकलेत मी, सेव्ह केले। आता बघू शकता एक आयडेंटिफायर सक्सेसफुली ॲड झालेला आहे, एक ॲड झाला आहे। आता ॲड आयडेंटिफायर डिटेल यावर क्लिक करतो। आता दुसरा आयडेंटिफायर या ठिकाणी आपल्याला सेव्ह करायचा आहे। आता थोडं लवकर मी या ठिकाणी टाकून घेतो डिटेल, आपला व्हिडिओ खूप नाहीतर मोठा होईल। परत सांगतो, ऑल पार्टीजमध्ये आयडेंटिफायर जोडायचे। दोन्ही आयडेंटिफायर हे ऑल पार्टीजमध्ये जोडायचे, म्हणजे दोघांनाही साक्षीदार ते बसू शकतात। तर या ठिकाणी आता सरनेम टाकून घ्यायचं आहे आणि सेम जसे पाठीमागचा आयडेंटिफायर जोडला सेम तसेच डिटेल यामध्ये आपल्याला सेव्ह करायचे। आता मीच आयडेंटिफायर आहे, या ठिकाणी मी माझे डिटेल यामध्ये टाकून घेतो। अशा पद्धतीनं खूप सोप्या आणि सरळ पद्धतीनं तुम्ही रजिस्टर रेंट ॲग्रीमेंट करू शकता। यासाठी कुठलंही वेगळं रजिस्ट्रेशन करावं लागत नाही। तुम्ही हा व्हिडिओ तुमच्या समोर ठेवून तुम्ही रेंट ॲग्रीमेंट करू शकता निश्चितच। आता माझ्याकडे या ठिकाणी पॅन क्रमांक, कॉन्टॅक्ट नंबर आहे, तुम्ही असेल तर टाकू शकता किंवा ज्या ज्या ठिकाणी रेड मार्क आहे ती जागा तुम्हाला भरणे बंधनकारक आहे। तर अशा पद्धतीने तुम्ही डिटेल जर सर्व असतील तर तुम्ही या ठिकाणी पॅन कार्ड क्रमांक, मोबाईल क्रमांक सर्व तपशील यामध्ये भरू शकता। त्याच्यानंतर या ठिकाणी मी डिटेल खाली ॲड्रेस टाकून घेतो। अशा पद्धतीने संपूर्ण ॲड्रेस आधार प्रमाणे यामध्ये टाकून घ्यायचा आहे, कारण आपल्याला आधार प्रमाणीकरण देखील समोर करावं लागतं। अशा पद्धतीनं ॲड्रेस टाकून घ्यायचा आहे। जो काही बिल्डिंग क्रमांक असेल, बिल्डिंगचं नाव असेल, फ्लॅट नंबर असेल तर टाकू शकता। काही नसेल तर त्या ठिकाणी तुम्ही डॅश देऊ शकता। अशा पद्धतीनं डॅश देऊ शकता तुम्ही। त्याच्यानंतर तिथून जवळपास रोड कुठला गेलेला आहे तुम्ही रोड यामध्ये निवडू शकता। त्यानंतर खाली लोकेशन दिलेलं आहे, लोकेशनमध्ये तुम्ही गावाचं नाव टाकू शकता, जे गाव असेल ते। त्यानंतर खाली पिनकोड क्रमांक टाकायचा आहे। पिनकोड टाकल्यानंतर टॅब मारल्यावर तुमचं जे कुठलं व्हिलेज असेल, तालुका, जिल्हा ते ॲटोमॅटिक तुम्हाला या ठिकाणी आलेलं दिसेल खाली, राज्य तुमचं। तर अशा पद्धतीनं सर्व डिटेल व्यवस्थित भरून घ्यायचे आणि त्याच्यानंतर आपल्याला हा दुसराही आयडेंटिफायर जो आहे सेव्ह करायचे डिटेल। तर मी या ठिकाणी हे डिटेल देखील या ठिकाणी सेव्ह करतोय। आयडेंटिफायर ॲड सक्सेसफुली झालेले आहेत। तर आता आपल्याला काय करायचं आहे, तर आता आपण जाणार आहोत पेमेंट करण्यासाठी। नेक्स्ट रेंट अदर टर्म्स यावर क्लिक करायचं आहे। त्यानंतर आता तुम्ही या ठिकाणी चलन कॅल्क्युलेट करू शकता। आता कसं करायचं ते सांगतो। लायसन पेड मंथ, आता किती महिन्याचं करायचं ते आपल्याला यामध्ये टाकायचं आहे। जर 11 महिन्याचं करायचं आहे तर मी या ठिकाणी 11 टाकतो आणि कोणत्या तारखेपासून करायचं आहे ती तारीख यामध्ये निवडायची, ज्या दिनांकापासून तुम्हाला करायचं आहे। आता मी 1 जूनपासून करायचं आहे म्हणून 1 जून निवडली। तर वरती 11 महिने घेतल्यामुळं समोर ॲटोमॅटिक 11 महिन्याच्या समोरचं कॅल्क्युलेशन आलेलं आहे। अशा पद्धतीने ऑटोमॅटिक येईल। आता रिफंडेबल डिपॉझिट किती आहे ते डिपॉझिट या ठिकाणी टाकायचं आहे। आता जे काही डिपॉझिट दिला असेल टेनेंटनी ओनरला, भाडेकरूंनी रूम मालकाला, फ्लॅट मालकाला, ते डिपॉझिट तिथे टाकायचं आहे आणि रेंट किती असणार आहे प्रत्येक महिन्याला तो इथे टाकायचा आहे। जर 20,000 डिपॉझिट 10,000 रेंट असेल तर असं टाकायचं आहे आणि टॅब मारल्यानंतर ॲटोमॅटिक तुमचं चलन किती भरायचं आहे हे खाली कॅल्क्युलेट केलं जाईल। आता हे मी तुम्हाला 11 महिन्याचं दाखवलं आहे। याच ठिकाणी तुम्ही
12 महिन्याचं देखील करू शकता, त्यामध्ये काहीही अडचण येत नाही. 24 महिन्याचं देखील करू शकता किंवा तुम्हाला 3 वर्षाचं करायचे तर तुम्ही 36 महिन्याचं देखील करू शकता. हे मी 36 टाकलं आणि आता बघू शकता टॅब मारतो. आता 36 टाकल्याच्या नंतर 3 वर्षाचं हे रेंट ॲग्रीमेंट होतं. तर बघू शकता आता तुम्ही यावरती क्लिक करायचं आहे. रेंट जर तुम्हाला वाढवायचं असेल रेंट एका वर्षाला 10%, तर समजा 36 महिन्याचं आपल्याला रेंट ॲग्रीमेंट करायचं आहे, तर तुम्हाला फिक्स रेंट नाही ठेवायचं, समोरचं क्लिक करायचं आहे आणि 1 महिना आता बघू शकता फ्रॉम 1 मंथ टू 12. आता समोर रेंट टाकायचं आहे 10,000, म्हणजे पहिल्या वर्षी 12 महिन्यासाठी 10,000 रेंट आणि त्याच्यानंतर 13व्या महिन्यापासून 24व्या महिन्यापर्यंत म्हणजे दुसऱ्या वर्षी 10% वाढ म्हणजे किती झालं, 11,000 रुपये होतात बरोबर. आता 13व्या महिन्यापासून 24व्या महिन्यापर्यंत जर प्रत्येक वर्षी 10% जर वाढ तुम्हाला यामध्ये करायला सांगितली असेल तर 13 ते 24 या ठिकाणी आता अमाऊंट टाकायची. 10% वाढ म्हणजे किती होणार, 11,000 होणार. पहिल्या वर्षी 10,000 रेंट आहे 12 महिन्यासाठी, दुसऱ्या वर्षी 12 महिन्यासाठी या ठिकाणी 11,000 रेंट होईल ना. तर अशा पद्धतीनं तुम्ही वाढ देखील याच्यामध्ये इन्क्लूड करून ठेवू शकता जर 3 वर्षाचा ॲग्रीमेंट करायचा असेल तर. आता 24 तर 25व्या महिन्यापासून 36व्या महिन्यापर्यंत अजून आता यावर्षी पुन्हा तिसऱ्या वर्षी पुन्हा अजून 10% वाढ, 12,100. तर अशा पद्धतीनं तुम्ही करू शकता. हे फक्त तुम्हाला समजून सांगण्यासाठी मी केलं आहे. मला 11च महिन्याचं करायचं आहे, मी फक्त तुम्हाला माहिती असावी म्हणून हे दाखवत होतो. तर मला या ठिकाणी 11 महिन्याचं करायचं आहे म्हणून मी 11 महिने निवडले. डेट या ठिकाणी सिलेक्ट केलेली आहे, ॲटोमॅटिक समोर आलेली आहे. 25पर्यंत हे असणार आहे. 20,000 रुपये हे फिक्स डिपॉझिट आहे रिफंडेबल आणि रेंट हा फिक्स आहे 10,000. तर अशा पद्धतीनं मला खाली स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशन फीस दाखवली गेली. तर अशा पद्धतीनं आता आपल्याला पेमेंट करायचं आहे. रजिस्ट्रेशन फीस 1,000 रुपये आणि स्टॅम्प ड्युटी 279.60 म्हणजे 280 रुपये पकडा. तर हे स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशन फीस जी आहे एका कागदावरती लिहून घ्यायचं हे करत असताना, कारण रजिस्ट्रेशन फीस स्टॅम्प ड्युटीची आणि स्टॅम्प ड्युटी म्हणून रजिस्ट्रेशन फीस भरायला नको. कधी कधी अशी चुकी होते, म्हणून आपल्याला लिहून घ्यायचं आहे स्टॅम्प ड्युटी किती आहे आणि रजिस्ट्रेशन फीस किती आहे लिहून घ्यायचे. आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं, ई ग्रास पेमेंटवर, ई ग्रास पेमेंट या साईडवरती जायचं आहे आणि आता आपल्याला पेमेंट करायचं आहे. ई ग्रासच्या साईडवरती गेल्यानंतर पहिली वेबसाईट येईल ती ओपन करायची आपल्याला आणि इन्स्पेक्टर जनरल ऑफ रजिस्ट्रेशन यावरती जाऊन आपल्याला पेमेंट करायचं आहे. नीट लक्ष द्या, याच ऑप्शनवरून आपल्याला पेमेंट करायचं आहे, इन्स्पेक्टर जनरल ऑफ रजिस्ट्रेशन. यावरती मी क्लिक करतो. क्लिक केल्याच्या नंतर पे विदाऊट रजिस्ट्रेशन यावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर जो पहिला वरचा 1 नंबरचा ऑप्शन आहे सिटीजन, त्यावरती क्लिक करायचं आहे. त्यावर क्लिक केल्यानंतर पहिला वरचा वेबसाईट 1 नंबरचा जो ऑप्शन आहे मेक पेमेंट, त्यावर क्लिक करायचं आहे आणि खाली 1 नंबरचा ऑप्शन चूज करायचा आहे, पे स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशन फी. दोन्ही आपल्याला एकाच वेळेस भरायच्यात. आता चलन बनवत असताना देखील जी प्रॉपर्टी आहे तुमची तेच सर्व डिटेल यामध्ये आपल्याला टाकावे लागणार. जिल्हा कोणता आहे तो आपला जिल्हा यामध्ये आपण निवडायचा आहे. त्यानंतर तुम्ही ग्रामीणमधून आहात का शहरीमधून आहात, तर आपण शहरीमधून आहोत. ग्रामीणमधून जर असलो तर तुम्हाला चलन कमी भरावं लागतं, शहरीमध्ये जर असाल अर्बनमध्ये तर तुम्हाला जास्त भरावं लागतं. त्याच्यानंतर तुम्हाला या ठिकाणी आर्टिकल आपलं जो तुमचं दुय्यम निबंध कार्यालय जवळ असेल ते कार्यालय निवडायचं. 99% काही अडचण येत नाही. इन केस आलीच तर तुम्हाला तिथं जाता येईल असं तुमच्या परिसरामध्ये कोणतं दुय्यम निबंधक कार्यालय आहे ते तुम्ही बघायला पाहिजे. त्यानुसार
याच्यावरती सोडणं चांगलं राहतं. इन केस तुम्ही कुठलंही सोडलं आणि प्रॉपर जर तुम्ही रेंट ॲग्रीमेंटचा फॉर्म भरला असेल तर तुम्हाला कुठेही जाण्याची आवश्यकता भासत नाही. म्हणून प्रॉपर फॉर्म भरा, तुम्ही नीट लक्ष देऊन व्हिडिओ बघा आणि जे तुम्हाला ऑफिस जवळ असेल दुय्यम निबंधक कार्यालय ते तुम्ही यामध्ये निवडा. त्याच्यानंतर तुम्हाला आर्टिकल कोड याच्यामध्ये अजिबात चूक होता कामा नये तुमची. तुम्हाला आर्टिकल कोड याच्यामध्ये वेगवेगळे आहेत. तर आपल्याला लिव्ह अँड लायसन्ससाठीचा जो आर्टिकल कोड आहे तो आहे 36A क्रमांकाचा. बघू शकता 36A हाच लिव्ह अँड लायसन ॲग्रीमेंटसाठी तुम्हाला आर्टिकल कोड निवडायचा आहे. त्यानंतर मी सांगितल्याप्रमाणे स्टॅम्प ड्युटी तुम्हाला जी येते ती लिहून घ्यायची आणि आत्ता या ठिकाणी आपल्याला या पेजवरती टाकायचे. तर मी या ठिकाणी 280 रुपये करतो आणि रजिस्ट्रेशन फीस जी असेल ती या ठिकाणी करायचे. त्याची टोटल अमाऊंट जी आहे ती खाली कॅल्क्युलेट केली जाईल. त्यानंतर आता स्क्रोल करून घेतो आणि स्क्रोल केल्यानंतर फर्स्ट पार्टी म्हणजे जे ओनर आहेत, ओनर किंवा टेनेंट या दोघांपैकी कुणाचाही जो व्यक्ती असेल, खास करून ओनरचं नाव तुम्ही या ठिकाणी पेअर म्हणून घ्या. संपूर्ण त्यांच्या आधारप्रमाणे या ठिकाणी नाव करायचं आहे आणि त्याच्यानंतर पॅन कार्ड क्रमांक असेल तर पॅन कार्ड क्रमांक देखील या ठिकाणी टाकून घ्या. या ठिकाणी मी पॅन कार्ड क्रमांक टाकतो. ऑप्शनली आहे, नसला तरी चालेल, पण असेल तर टाकून घ्या. जितकं व्यवस्थित आपण भरले डिटेल तितकं लवकर आपलं काम चांगलं होतं. तर या ठिकाणी मी मोबाईल क्रमांक देखील आहे, तो मोबाईल क्रमांक मॅन्डेटरी आहे, तो टाकावाच लागतो. आणि हे चलन भरत असताना तुमचा जो एक GRN नंबर जनरेट होत असतो तो क्रमांक या जो मोबाईल क्रमांक टाकाल तुम्ही या मोबाईल क्रमांकावरती जात असतो. कारण इन केस तुम्ही कधी त्या नंबरचा फोटो घेतला नाही, नंबर लिहून ठेवला नाही आणि तो जर चलन ब्लँक झालं, तुमचं पैसे डेबिट झाले आणि चलन कटलं आणि नंबर हाती लागला नाही, तर तुम्ही जो मोबाईल क्रमांक टाकता त्यावरती टेक्स्ट मेसेज त्या नंबरचा गेलेला असतो. त्यामुळं तुम्हाला तो नंबर घेऊन परत वापरता येतो. तर या ठिकाणी सेकंड पार्टी आता जे ओनर टेनेंट दोघं आहेत, दोघांचे डिटेल वरती ओनरचे भरलेत. या ठिकाणी आपण सेकंड पार्टीचे डिटेल आता या ठिकाणी भरून घेणार आहोत. तर या ठिकाणी सेकंड पार्टीचे आपण डिटेल भरतोय. जे टेनेंट आहेत त्यांचं आधारवरल्याप्रमाणे संपूर्ण नाव आपण या ठिकाणी टाकून घेणार आहोत. खूप सोपं आहे बघा. आपण वरती स्टॅम्प ड्युटी टाकली, रजिस्ट्रेशन फीस टाकली, त्यानंतर जे ओनर आहेत त्यांचं नाव टाकलंय, त्याच्यानंतर खाली आपण टेनेंटचं या ठिकाणी नाव टाकतोय आणि त्याच्यानंतर आपल्याला प्रॉपर्टीचे डिटेल म्हणजे प्रॉपर्टीचा जो पत्ता आहे तो पत्ता आपल्याला या ठिकाणी आता टाकावा लागणार आहे प्रॉपर्टी डिटेलमध्ये. तर जो त्यांच्या वीज बिलावर इंडेक्स 2 वर जो काही ॲड्रेस असेल तो ॲड्रेस आता आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. तर मी माझ्याकडे इलेक्ट्रिसिटी बिल आहे, त्या इलेक्ट्रिसिटी बिलाप्रमाणे मी या ठिकाणी ॲड्रेस टाकून घेतोय. आपल्या मनाने ॲड्रेस टाकायचा नाही, जो प्रॉपर्टी डॉक्युमेंटवरती आहे तोच ॲड्रेस यामध्ये आता टाकून घ्यायचा आहे आपण. अशा पद्धतीनं संपूर्ण डिटेल भरायचे आहेत आणि पेमेंट तुम्हाला वेगवेगळ्या मार्गाने करता येणार आहे. फोनपे, गुगल पे, ATM, पेटीएम सर्व मार्ग त्यामध्ये इंटरनेट बँकिंग देखील उपलब्ध आहे. तर अशा पद्धतीनं जे ॲड्रेस असेल वीज बिलावरती तो ॲड्रेस यामध्ये टाकायचा आहे. त्याच्यानंतर त्या जवळपास जर कोणता रस्ता जात असेल, कुठला रोड असेल तर तो रोड आपल्याला खाली या ठिकाणी टाकायचा. आता मी या ठिकाणी ॲड्रेस टाईप करून घेतला आहे सर्व. आता आपण या ठिकाणी जो कोणता रोड त्या ठिकाणाहून जात असेल तो रोड या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. अशा पद्धतीनं संपूर्ण टाकले डिटेल.
एरिया, सिटी, तुमचं जे कोणतं गाव असेल तुमच्या गावाचं नाव तुम्ही या ठिकाणी टाकू शकता. तुमचा पोस्टल पिनकोड काय असेल तो पोस्टल पिनकोड या ठिकाणी तुम्ही टाकून घ्यायचा आहे. आणि या ठिकाणी आता काही टाकायचं नाही आपल्याला, हे ऑप्शनली आहे, तुम्ही सोडून दिलं तरी चालेल. आता आपल्याला खाली पेमेंट मोडवरती जायचं आहे. तर आता वेगवेगळे पर्याय या ठिकाणी दिलेले आहेत. तुम्हाला जे योग्य आणि सोपं वाटेल त्यावरून तुम्ही पेमेंट करू शकता. तर मी तुम्हाला या ठिकाणी पेमेंट करून दाखवतो. आता तुम्हाला जो पर्याय सोपा वाटेल त्या पर्यायाने तुम्ही पेमेंट करू शकता. सर्व पर्याय या ठिकाणी उपलब्ध आहेत. UPI आहे, फोनपे, गुगल पेच्या माध्यमातून, डेबिट कार्ड, इंटरनेट बँकिंग, सर्व माध्यमातून तुम्ही या ठिकाणी पेमेंट करू शकणार आहात. तर मी पेमेंट गेटवेच्या माध्यमातून पेमेंट या ठिकाणी करतो. जो काही कॅप्चर असेल तो कॅप्चर तुम्हाला या ठिकाणी आता टाकून घ्यायचा आहे. जो की मी असा कॅप्चर टाकून घेतोय आणि त्यानंतर प्रोसेडवरती क्लिक करायचं आहे. तर तुम्हाला प्रोसेडवरती क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी प्रिव्ह्यू स्वरूपामध्ये एकदा तुम्हाला चलन दाखवलं जाईल, जे की तुम्ही बघून घ्यायचं आहे की नाव, गाव, पूर्ण पत्ता सर्व गोष्टी अचूक आपण भरलेल्या आहेत का, संपूर्ण बघून घ्यायचं आहे. आणि खात्री केल्याच्या नंतर परत खाली ॲग्री यावरती क्लिक करायचं आणि प्रोसेडवरती क्लिक करायचं आहे. कन्फर्मेशनसाठी अलाउ करायचं, आपल्याला कन्फर्मेशन द्यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला आता या ठिकाणी GRN नंबर दिसणार आहे. बघू शकता या ठिकाणी GRN नंबर जो दिसतो हा कॉपी करून ठेवा, तुमच्याकडे लिहून ठेवा नोटपॅडवरती. जोपर्यंत आपल्याला हे रेंट ॲग्रीमेंट फायनली येत नाही तोपर्यंत आपल्याला हा GRN नंबर आपल्याकडे असला पाहिजे. तर मी हा क्रमांक सेव्ह करून घेतो किंवा तुमच्या मोबाईलमध्ये फोटो काढून घेतला तुम्ही तरी उत्तम. ओकेवरती क्लिक केल्याच्या नंतर आता आपण पेमेंट मोडवरती आलेलो आहोत. आता बघू शकता तुमच्याकडे या ठिकाणी पेमेंटचे बरेचसे मार्ग या ठिकाणी दिलेले आहेत. इंटरनेट बँकिंग आहे, UPI आहे, वॉलेट आहे. तर या सर्व माध्यमातून तुम्हाला करता येतं. मला जे सोपं वाटतं त्या मार्गाने मी पेमेंट करणार आहे. तुम्ही तसं करू शकता. मी UPI ID यामध्ये टाकून UPIच्या माध्यमातून पेमेंट करणार आहे. तर मी माझी UPI ID या ठिकाणी टाकून घेतो आणि UPI ID टाकल्याच्या नंतर आपल्याला व्हॅलिडेट UPI ID यावरती क्लिक करायचं आहे. यावर क्लिक केल्याच्या नंतर तुमची UPI ID व्हॅलिड होईल आणि खाली पे नाव यावरती क्लिक करायचं तुम्हाला. आता पे नाव यावरती क्लिक केल्याच्या नंतर तुमची UPI ID ज्या फोनपे, गुगल पेमध्ये किंवा पेटीएममध्ये वापरत असाल त्यावरती एक नोटिफिकेशन येईल तुम्हाला हे पेमेंट करण्यासाठी. आता थोडंसं लक्ष तुम्ही मोबाईलकडे देणं साहजिक आहे. तुम्हाला नोटिफिकेशन येईल, त्याला अलाउ करायचं आहे तुम्हाला आणि तुमचा जो काही ट्रान्झॅक्शनचा पिन असेल तो पिन टाकून तुम्हाला हे पेमेंट करायचं आहे. तर अशा पद्धतीनं विनंती माझ्या मोबाईलवरती आलेली आहे आणि मी माझ्या मोबाईलवरून पेमेंट केलेलं आहे. बघू शकता आता संपूर्ण स्क्रीन ब्लँक झाली. तर मी या ठिकाणी फोटो काढलेला आहे म्हणून मी हे पेज कट करून टाकतो. आता हे पेज कट करून टाकतो आणि तो जो GRN नंबरचा फोटो काढलेला आहे तो GRN नंबर आता आपल्याला या ठिकाणी टाकावा लागणार आहे. तर बघू शकता या ठिकाणी फीस आपण दोन्ही भरलेली आहे म्हणून मी स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशन दोन्हीवरही क्लिक करतो आणि जो GRN नंबर तुम्ही फोटो काढून ठेवलेला आहे तो GRN क्रमांक आता या ठिकाणी आपल्याला टाकायचा आहे. तर मोबाईलमध्ये फोटो ठेवायचा आपल्या किंवा लिहून घेतला तर अतिउत्तम होईल. अशा पद्धतीनं तो GRN क्रमांक असतो ज्याचा आपण फोटो काढला होता. त्या पद्धतीनं तो GRN क्रमांक यामध्ये मी टाकून घेतो. GRN क्रमांक टाकल्याच्या नंतर तुम्ही अमाऊंट टोटल पेड किती केली, आता किती पेड केली आपण अमाऊंट, तर 1280 रुपये. आपल्याला 1279 पॉईंट काही समथिंग काहीतरी होतं, आपण 1280 पेमेंट केलं. आता पेमेंट कोणत्या दिवशी केलं ती डेट तुम्हाला यामध्ये निवडायची. तर ज्या डेटला पेमेंट केलं तीच डेट यामध्ये निवडायचे आणि व्हेरीफाय यावरती क्लिक करायचे. व्हेरीफाय यावर क्लिक केल्याच्या नंतर तुमचा GRN नंबर जर बरोबर असेल
तर तो नंबर या ठिकाणी ग्रीन टिकमार येईल आणि व्हेरीफाय होईल. टोटल अमाऊंट ही बरोबर व्हेरीफाय झालेली असेल. आता आपल्याला सेव्ह या बटनवर क्लिक करायचं आहे. सेव्ह यावर क्लिक केल्याच्या नंतर स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशन फीस दोन्हीही GRN नंबर या ठिकाणी सेव्ह झालेले आहेत. आता आपल्याला एकदा सिलेक्टवरती क्लिक करून अपडेट यावरती क्लिक करायचं आहे. स्टॅम्प ड्युटी अपडेट केली. आता आपल्याला रजिस्ट्रेशन फीसवर सिलेक्ट करून अपडेट करून घ्यायचे. आता दोनही नंबर या ठिकाणी आपले स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशन फीस ही व्हेरीफाय होऊन अपडेट झालेली आहे. आता मी स्क्रोल करून घेतो आणि आपल्याला पुढे एक पेमेंट करायचं आहे, ज्या पेमेंटचं नाव आहे डॉक्युमेंट हँडलिंग चार्जेस DHC पेमेंट. तर DHC पेमेंट आपल्याला या ठिकाणी आता करायचं आहे. तर तुम्हाला काय करायचं, आता डायरेक्ट DHC पेमेंटच्या समोर पे नाव हा ऑप्शन दिलेला आहे, यावरती क्लिक करायचं आहे. वेगळ्या पेजवरती रिडायरेक्ट केलं जाईल. आता DHCचं पेमेंट करत असताना नीट लक्ष देऊन बघा, डॉक्युमेंट हँडलिंग चार्जेस याच ऑप्शनवरून पेमेंट करायचे. तुम्ही माझं कर्सरही बघत असाल आणि मी सांगतोय तुम्हाला डॉक्युमेंट हँडलिंग चार्जेस फॉर फिजिकल फिलिंग, ई फिलिंग, लिव्ह अँड लायसन अँड रजिस्ट्रेशन यावर क्लिक करायचे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला जर वेळ असेल तर ह्या गोष्टी तुम्ही वाचून घ्या. वाचून घेतल्याच्या नंतर टर्म्स आणि कंडिशनसाठी खाली एक पॉपअप दिला आहे, त्यावरती आपल्याला आता क्लिक करायचं आहे. जसं की मी एक वाचून दाखवतो. मी नोंदणीकृत करावयाच्या कागदपत्राची संख्या योग्यरित्या पाहिली आहे आणि मी SBI ई पोर्टलचा वापर करून निर्धारित रक्कम देण्यास सहमत आहे. हे असे टर्म्स आणि कंडिशन आहेत. तुम्हाला जर वेळ असेल तर वाचू शकता, नाहीतर पॉपअपवरती क्लिक करा आणि प्रोसेडवरती क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला इथे 4-5 ऑप्शन दाखवले जातील. तर त्यातला तुम्हाला लिव्ह लायसन हा ऑप्शन निवडायचा आहे. हा निवडल्याच्या नंतर या ठिकाणी देखील तुम्हाला सेम तशीच परिस्थिती आहे. तुम्हाला तुमचा जिल्हा या ठिकाणी निवडायचा आहे. तुम्ही फक्त जिल्हा निवडायचा आहे. दुय्यम निबंधक कार्यालय ॲटोमॅटिक सिलेक्टेड येईल. जे आलं ते राहू द्या, त्यामध्ये काही बदल करण्याची आवश्यकता नाही आहे. कुठलंही तुमचं आलं तरी चालेल, ते डॉक्युमेंट हँडलिंग बरोबर होतं सिस्टमद्वारे. त्यामुळे याच्यामध्ये बदल करण्याच्या भानगडीत काही पडायचं नाही. जे आला असेल त्याला राहू द्यायचं आहे. दुय्यम निबंधक कार्यालय फक्त वरती आपण आपला जिल्हा निवडायचा आहे. त्याच्यानंतर पेयर, ओनर असेल किंवा टेनेंट, जो पेयर आहे त्यांचं नाव या ठिकाणी पूर्ण टाकून घ्यायचं आहे. अशा पद्धतीनं संपूर्ण नाव त्यांच्या आधारप्रमाणे टाकायचं. त्यानंतर त्यांचा मोबाईल क्रमांक टाकायचा आहे. कॅप्चर टाकून आपल्याला हा DHCचा 300 रुपयाचा पेमेंट या ठिकाणी आता करायचा आहे. तर हा पेमेंट केल्याच्या नंतरही आपल्याला एक PRN नंबर मिळतो. तो PRN नंबर आपल्याला फोटो काढून घेतला पाहिजे किंवा नोट करून ठेवला पाहिजे. नाहीतर या PRN नंबरच्या साईडला काही प्रॉब्लेम नसतो. आपल्याला पावती डाउनलोड होऊ शकते. तरी देखील आपण गाफील न राहता त्या PRN क्रमांकाचा फोटो काढून घेणं गरजेचं आहे. आणि मोबाईलवर देखील हा PRN क्रमांक जाऊ शकतो. या जो नंबर टाकला आहे त्या नंबरवरती सबमिटवरती क्लिक करतो. हा PRN नंबर तुम्हाला सांगतो मी, हा सेव्ह करून घ्या किंवा मोबाईलमध्ये फोटो घ्या, कॉपी करून घ्या. ओके करा. मी या ठिकाणी कॉपी केलेला आहे. आता तुम्हाला इथं प्रिव्ह्यू दाखवला जाईल, यावरती क्लिक करायचं आहे आणि समोर आपल्याला पे नावावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर परत तुम्हाला त्या सर्व माध्यमातून पेमेंट आता पुन्हा एकदा या ठिकाणी करायचं आहे. मी परतही त्याच मार्गाने करतो. UPI ऑप्शन निवडतो आणि UPIच्या माध्यमातून मी या ठिकाणी आता परत एकदा DHCचं जे 300 रुपयाचं चलन आहे ते 300 रुपयाच्या चलनाचं मी या ठिकाणी पेमेंट करतो. अशा पद्धतीनं मी UPI ID टाकून घेतो आणि व्हॅलिडेट UPI ID यावरती आता क्लिक करतो. व्हॅलिडेट UPI ID वर क्लिक केल्यानंतर परत खाली तुम्हाला व्हेरीफाय ID होईल. आता पे नाव यावरती क्लिक करायचं आहे. पे नाववरती क्लिक केल्याच्या नंतर परत तुमच्या जे कुठलं ॲप्लिकेशन असेल त्यामध्ये नोटिफिकेशन येईल तुमच्या फोनपे, गुगल पे, पेटीएमवरती.
आणि तुम्हाला एक 300 रुपयाचं पेमेंट करण्यासाठी विनंती केली जाईल. तर तुम्हाला तुमचा जो काही ट्रान्झॅक्शन पासवर्ड असेल तो पासवर्ड पिन कोड टाकायचा आहे आणि या ट्रान्झॅक्शनला सहमती द्यायची. म्हणजे आपल्याला या ठिकाणी डॉक्युमेंट हँडलिंग चार्जेसचं पेमेंट होऊन जाईल. तर मी नोटिफिकेशन आलं आहे आणि माझ्या मोबाईलवरून पेमेंट देखील केलेलं आहे. बघू शकता आता या ठिकाणी ही रिसिप्ट डाउनलोड होऊ शकते. नेटवर्क चांगला असलं तर होते, कदाचित होत नाही, म्हणून आपण PRN क्रमांकाचा फोटो काढून घेतलेला आहे. तर आता मी या ठिकाणी पेमेंट झालेलं आहे. पावतीची काय आवश्यकता नाही आपल्याला. मी हे क्लोज करून टाकतो आणि कॉपी केलेला नंबर या ठिकाणी पेस्ट करतो कंट्रोल व्हीनी आणि पेमेंट डेट, कोणत्या डेटला पेमेंट केलं ती डेट यामध्ये आता निवडायचे. व्हेरीफाय आणि सेव्ह यावरती आता क्लिक करणार आहे. यावरती क्लिक केल्याच्या नंतर डॉक्युमेंट हँडलिंग चार्जेसचं जे पेमेंट आहे आपलं मित्रांनो ते सक्सेसफुली झालेलं तुम्हाला दिसेल. बघू शकता तुमचं चलन या ठिकाणी व्हेरीफाय आणि सेव्ह यावर क्लिक करायचं. आता PRN नंबर बरोबर टाकायचा आहे. बघू शकता या ठिकाणी तुमचं चलन या ठिकाणी सेव्ह झालेलं तुम्हाला दिसून येईल. हे चलन तुमचं सेव्ह झालेलं आहे. आता डॉक्युमेंट एक्झिक्यूट लोकेशन, आता या ठिकाणी तुम्हाला तुमच्या गावाचं नाव टाकायचं आहे. ज्या गावाचं तुम्ही रेंट ॲग्रीमेंट करताय त्या गावाचं नाव या ठिकाणी टाकायचं आहे. डॉक्युमेंट एक्झिक्युटेड ॲट लोकेशन, या ठिकाणी तुम्ही तुमच्या गावाचं नाव टाकून घ्या. आणि त्यानंतर तुम्हाला आता एक महत्त्वाचा पार्ट तुम्हाला या ठिकाणी सांगतो. आता जे टेनेंटनी रूम मालकाला म्हणजे ओनरला जे डिपॉझिट दिलेलं आहे ते कोणत्या माध्यमातून दिलं त्याची नोंद आता या ठिकाणी इथं आपल्याला करायची. पेमेंट डिटेल ऑफ डिपॉझिट जे 20,000 रुपये आपण टाकले ते कोणत्या माध्यमातून दिलेलं आहे. आता हे चेकनी जर तुम्ही म्हणाल तर चेकनी म्हणल्याच्या नंतर बघू शकता तुम्हाला या ठिकाणी एक काय काय डिटेल, बँक कोणती आहे तुमची, त्याच्यानंतर ब्रांचचं नाव या ठिकाणी टाका, चेकचा नंबर टाका, चेकची डेट टाका, त्याच्यानंतर चेकची अमाऊंट टाका. एवढे सगळे डिटेल तुम्हाला या ठिकाणी भरावे लागतात. जर तसं केलं असेल, माझं सांगणं तुम्हाला हे राहील की इंटरनेट बँकिंगने जरी केलं, जर एक ऑप्शन म्हणून आपण बघूयात, तर इंटरनेट बँकिंग कोणत्या बँकेवरनं केलं, कोणती ब्रांच आहे, त्याच्यानंतर ट्रान्झॅक्शन रेफरन्स ID काय आहे, डेट काय, टाईम काय, DDनी केलं तरी तसंच. मी सांगेन तुम्हाला सोपा पर्याय कॅशवरती क्लिक करायचं. त्यांना सांगा की तुमचं जे पेमेंट झालं असेल ते आम्ही कॅश दिले म्हणून या ठिकाणी टाकणार आहोत आणि सोप्या पद्धतीनं जे 20,000 टाकायचे आणि सेव्ह पेमेंट डिटेल यावरती क्लिक करायचे. त्यानंतर आता सिलेक्टवरती क्लिक करून अपडेट पेमेंट डिटेलवर एकदा क्लिक करायचे. त्यानंतर सेव्ह झालेलं तुम्हाला दिसेल. आता काही गव्हर्नमेंटचे टर्म्स आणि कंडिशन असतात जे इनबिल्ट या ॲग्रीमेंटमध्ये असतात, ते यावर आपल्याला क्लिक करून बघायचे. त्यावरती क्लिक करायचं आपल्याला. त्याच्यानंतर खाली मेंटेनन्स चार्जेसवर क्लिक करून 2 पॉपअप दिसतील, त्यावरती क्लिक करायचं आहे आणि यानंतर व्ह्यू सिलेक्टेड टर्म्स आणि कंडिशनवरती क्लिक करायचे. त्यानंतर संपूर्ण तुमचं रेंट ॲग्रीमेंट या ठिकाणी तुम्हाला दाखवलं जाईल आता समोर. आता हा मिसलेनियस हा एक ऑप्शन आहे तुम्हाला, तुम्ही काहीही यामध्ये ॲड करू शकता जर करायचं असेल तर. जर समजा तुम्हाला लिहायचं असेल की पाठीमागच्या इतक्या वर्षापासून आम्ही राहत आहोत तर ते इथं लिहू शकता. आणि जर तुम्हाला काही तुमच्या घरामध्ये त्या फ्लॅटमध्ये ट्यूबलाईट असतील तर ते इथून ॲड करायचं. बघू शकता तुम्हाला दाखवतो मी. यावरती क्लिक करायचं आहे. यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या घरामध्ये काय काय सामान आहे त्या फ्लॅटमध्ये तुमच्या किंवा रूममध्ये ते तुम्ही इथं टाकू शकता. जर समजा फॅन 1 असेल तर तुम्ही फॅन 1 करू शकता. ट्यूबलाईट 2 असतील तर या ठिकाणी ट्यूबलाईट 2 आहेत टाकू शकता. बल्ब किती आहेत, बेड आहे का, सोफा आहे का, टेबल आहे का, फर्निचर आहे का, एअर कंडिशनर आहे का, सर गॅस सिलेंडर आहे का, ह्या सर्व गोष्टी तुम्ही जर काही असेल तर यातून निवडू शकता, नाहीतर कॅन्सल करायचे. नसेल तर सोडून द्यायचे. त्यानंतर मिसलेनियसमध्ये तुम्ही टाकू शकता की ही व्यक्ती, सदरील व्यक्ती या ॲड्रेसवर
पाठीमागे किती वर्षापासून राहत आहे ते टाकू शकता. जर समजा मला या ठिकाणी टाकायचं आहे की ही व्यक्ती मागच्या 1.5 वर्षापासून 2 वर्षापासून राहते, तर एक वेगळं पेज घ्यायचं आहे, त्यामध्ये टाईप करायचं आहे इंग्लिश टू मराठी. त्याच्यानंतर एक नोटपॅड असं ओपन केल्याने करायचं आहे आणि याच्यामध्ये मराठीमध्ये टाईप करायचे, म्हणजे त्याचं ॲटोमॅटिक समोर इंग्लिशमध्ये रूपांतर होईल. अशा पद्धतीनं तुम्ही जर इंग्लिश येत नसेल तर अशा सोप्या एका पद्धतीनं तुम्ही ट्रान्सलेट करून त्या ठिकाणी लिहू शकता. आता बघा मी मराठीमध्ये लिहितोय, सदरील पत्त्यावर ही व्यक्ती गेल्या 1.5 वर्षापासून राहत आहे. आता समोर ट्रान्सलेट झालेलं जे इंग्लिश आहे हे तुम्ही आता कॉपी करून घेऊ शकता. आता हे मराठीत लिहिलं, त्याचं रूपांतर इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट झालेलं आहे. आता मी हे कॉपी करतो आणि आपल्या रेंट ॲग्रीमेंटच्या पेजवर जातो परत आणि या ठिकाणी Ctrl+V करून पेस्ट करतो. बघू शकता संपूर्ण याच्यात व्यवस्थित आलेलं आहे. आता हे आपण सेव्ह करायचे. आता एकदा पुन्हा ट्रान्सलेट करून दाखवतो. बघा त्याचं ट्रान्सलेट काय होतं, सदरील व्यक्ती गेल्या 1.5 वर्षापासून या पत्त्यावर राहत आहे. आता कट करतो, आपलं काम झालेलं आहे. अशा पद्धतीनं तुम्ही देखील ट्रान्सलेट करू शकता. आता मी खाली या ठिकाणी टाकलेलं आहे. आता सेव्ह यावरती क्लिक करतो. बघा डिटेल सेव्ह सक्सेसफुली या ठिकाणी आता आपले झालेले आहेत. ओकेवरती क्लिक करायचं आहे आणि आता नेक्स्ट एक्झिक्यूट यावरती क्लिक करायचं आहे. तर यावरती क्लिक केल्याच्या नंतर आता आपलं संपूर्ण रेंट ॲग्रीमेंट झालेलं आहे. संपूर्ण एकदा प्रिव्ह्यू करून तुम्ही त्यांना दाखवू शकता. जे ओनर टेनंट जे कोण तुमच्या समोर असतील त्यांना दाखवू शकता की आपला संपूर्ण ड्रॉप तयार झालेला आहे. यामध्ये काही बदल करायचा असेल तर आत्ताच तुम्ही करू शकता. तर संपूर्ण ड्राफ्ट त्यांना दाखवायचा आहे. त्याच्यानंतर आता आपल्याला एक्झिक्यूट करायला सुरुवात करायची. तर मी या ठिकाणी आता एक्झिक्यूट यावरती क्लिक करतो आणि तुम्हाला पुढची प्रक्रिया दाखवतो. अशा पद्धतीने एक्झिक्यूट केल्याच्या नंतर असा पॉपअप येईल. आता सुरुवातीला तुम्हाला ओनर आणि टेनंट या दोघांचे या ठिकाणी फोटो आणि थंब घ्यावे लागणार आहेत. मी या ठिकाणी सेक्युजन डिव्हाइस कनेक्ट केलेला आहे. आता जे कोणी ओनर असतील, ओनरचा सर्वप्रथम यामध्ये आता आपल्याला फोटो घ्यायचा आहे. ओनरचा फोटो या ठिकाणी घेतला, सेव्ह वरती क्लिक करायचा. आता फोटो या ठिकाणी सेव्ह करायचा आधी आणि त्यानंतर आता आपल्याला त्यांचं फिंगर कॅप्चर करायचं आहे. तर वरती कॅप्चर थंब यावरती क्लिक करायचं आहे. कॅप्चर थंब यावरती क्लिक केल्याच्या नंतर आता कॅप्चरवर क्लिक करायचं आहे. तुमचा सेक्युजनचा डिव्हाइस लागलेला असेल त्यावरती त्यांचा अंगठा घ्यायचा आहे. जर उमटला नाही तर टेकवलेलाच अंगठा ठेवायचा आहे. परत एकदा कॅप्चरवर क्लिक करायचं आहे, म्हणजे तुमच्या हाताचे ठसे व्यवस्थित उमटतील. त्यानंतर सेव्हवरती क्लिक करायचे. आता परत एकदा सेव्हवरती क्लिक करायचं आहे, म्हणजे आपल्याला वाय ऑप्शन त्या ठिकाणी येईल. बघू शकता आता ह्यांचं ओनर जे आहेत यांचं डिटेल सेव्ह झालेले आहेत. आता टेनेंटची मी या ठिकाणी घेतो. ओकेवर क्लिक करायचं आहे आणि टेनेंटचा या ठिकाणी आता फोटो घ्यायचा आहे. अशा पद्धतीनं या ठिकाणी फोटो घेतो. सेव्हवरती क्लिक करायचं आहे. आता त्यांचं बायोमेट्रिक घ्यायचं आहे. अंगठा ठेवलेलाच ठेवायचा आहे आणि परत कॅप्चरवर क्लिक करायचं आहे, म्हणजे व्यवस्थित उमटेल. आता सेव्ह आणि यावर क्लिक करायचं आहे. परत एकदा सेव्ह बटनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर डिटेल सक्सेसफुली सेव्ह झालेले असतील. आता या ठिकाणी विटनेसचं आपण एक्झिक्यूट करू शकतो. तर या ठिकाणी आता विटनेसचं आपण घेणार आहोत. ओके करायचं आहे. जे कोणी विटनेस असतील त्यांचा देखील या ठिकाणी आपल्याला फोटो घ्यायचा आहे आणि कॅप्चर घ्यायचं आहे. फोटो सर्वप्रथम मी घेतो.
फोटो घेतल्याच्या नंतर आपल्याला सेव्ह इमेज यावरती क्लिक करायचे. आता परत एकदा सेव्ह इमेज यावरती क्लिक करायचे. त्यानंतर आपल्याला बायोमेट्रिक घ्यायचे. आता या ठिकाणी परत मी क्लिक करतो आणि कॅप्चर करून त्यांचा बायोमेट्रिकचं जे आहे ते या ठिकाणी हाताचा ठसा आपल्याला कॅप्चर करायचा आहे. सेव्ह यावरती क्लिक करायचं. परत एकदा सेव्हवरती क्लिक करायचे. त्यानंतर परत आता या ठिकाणी एक विटनेस मी आहे या ठिकाणी. आता बघा मी माझा या ठिकाणी आता फोटो घेणार आहे. माझा फोटो आणि नंतर परत बायोमेट्रिक. मी सर्वप्रथम फोटो घेतो माझा. सेव्ह यावरती क्लिक करतो. अशा पद्धतीनं फोटो आल्याच्या नंतर परत एकदा सेव्ह करायचे. त्यानंतर बायोमेट्रिकसाठी क्लिक करायचे. आता अंगठा ठेवायला सांगायचं आहे आणि कॅप्चर यावरती क्लिक करायचे. अशा पद्धतीनं मी परत एकदा कॅप्चर करतो आणि सेव्ह वरती क्लिक करायचे. आता बघू शकता तुम्ही परत सेव्ह करायचे. चारही जणांचं स्टेटस जे आहे ते यस झालेलं आहे. आता एक्झिट करायचो या ठिकाणावरून आणि आपलं एक्झिक्युशन जे आहे ते झालेलं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, दुसरी स्टेप. पहिली स्टेप आपली संपूर्ण कंप्लीट झालेली आहे. आता आपल्याला या ठिकाणी ॲडमिशनवरती क्लिक करून परत एकदा आपल्याला आपलं आधार प्रमाणीकरण या ठिकाणी करायचं आहे. ते कसं करायचं ते आता दाखवतो तुम्हाला. त्याच्या पुढच्या पेजवर यायचं आहे आणि त्याच्या पुढच्या पेजवर आल्याच्या नंतर आपल्याला या ठिकाणी ॲडमिशन्स या पेजवरती क्लिक करायचे. सर्वप्रथम ओनरचं या ठिकाणी घ्यायचे, ओके करायचे. त्यानंतर संमतीपत्र वाचून घ्यायचे. आय ॲग्री यावरती मी सहमत आहे यावरती क्लिक करायचे हे वाचून घेतल्यानंतर. आणि आपल्याला या ठिकाणी आधार क्रमांक टाकून व्हेरीफाय ई-KYC जी आहे ती करायची. त्यांचा आधार क्रमांक यामध्ये टाकायचा आहे आणि व्हेरीफाय ई-KYC यावर क्लिक करून त्यांना अंगठा ठेवायला सांगायचे. आणि जर त्यांच्या आधारमधला फोटो यामध्ये दिसला तरच समजायचं ई-KYC यांची व्हेरीफाय झालेली आहे. कॅप्चर करायचे. त्यानंतर व्हेरीफायवरती क्लिक करायचे. बघू शकता त्यांचा आधारमधली माहिती आणि फोटो यामध्ये दिसतोय, म्हणजे यांची ई-KYC कंप्लीट झाली. त्याच्यानंतर दुसऱ्या व्यक्तीचं या ठिकाणी मी घेतो, टेनंटचं घेतो. त्यांना देखील हे संमतीपत्र आलेलं असेल. सेम तीच माहिती आय ॲक्सेप्ट ॲग्री आहे म्हणून क्लिक करायचे. समोर त्यांचा आधार क्रमांक टाकायचा आहे आणि एक एक करून चारही जणांचं अशा पद्धतीनं ॲडमिशन करायचं आहे. तर अशा पद्धतीनं खूप सोप्या पद्धतीत मी तुम्हाला रेंट ॲग्रीमेंट हे सांगितलेलं आहे आणि अशी आशा करेन की याहीपेक्षा सोप्या पद्धतीने मी तुम्हाला अजून सांगू शकेन. भविष्यात लवकरच आपल्या चॅनलवरती सेक्युजन डिव्हाइस इन्स्टॉलेशन कसा करायचा यावरती मी लवकरच एक सोप्या भाषेत व्हिडिओ घेऊन येणार आहे, जे की तुम्ही कोणी देखील याचं रेंट ॲग्रीमेंटचं काम सुरू करू शकाल. तर अशा पद्धतीने मी एक एक करून सर्वांचं या ठिकाणी संमतीपत्र घेतोय आणि आधार क्रमांक टाकून व्हेरीफाय ई-KYC यावरती क्लिक करायचे. तर अशा पद्धतीनं मित्रांनो हे संपूर्ण व्हिडिओ होता. जी महत्त्वाची माहिती होती तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे. आणि या पुढील पोलीस व्हेरिफिकेशनचा फॉर्म कसा भरायचा तो तुम्ही जर पाठीमागचा व्हिडिओ बघितला नसेल तर तो व्हिडिओ बघून घ्या. त्यामध्ये तुम्हाला पोलीस व्हेरिफिकेशनचा फॉर्म कसा भरायचा हे देखील दाखवलेलं आहे. तर अशा पद्धतीनं सर्वांचं ॲडमिशन या ठिकाणी करून घ्यायचं आहे. आणि पोलीस व्हेरिफिकेशनचा फॉर्म हा आपल्या मागच्या रेंट ॲग्रीमेंटच्या व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे. तो व्हिडिओ बघितला नसेल तर तो बघून घ्या, म्हणजे तुम्हाला सर्व गोष्टी लक्षात येतील की प्रॉपर रेंट ॲग्रीमेंट हे कसं केलं जातं. खूप सोपं आहे, काहीही याला वेळ लागत नाही. तुम्हाला काही अडचणी येत असतील तर निश्चित तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा.
आम्ही तुम्हाला मदत करण्याचा 100% प्रयत्न करू। अशा पद्धतीनं संपूर्ण ॲडमिशन झालेलं आहे आणि फक्त या ठिकाणी आता पोलीस व्हेरिफिकेशनचा फॉर्म भरून सबमिट करायचे। तर अशी ही महत्त्वपूर्ण माहिती होती मित्रांनो। व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रांना पाठवायला विसरू नका आणि निश्चितच तुम्ही प्रत्येकजण हे रेंट ॲग्रीमेंट करू शकता, यामध्ये काहीही अवघड नाही। तुम्हाला अडचणी आल्या तर कमेंट बॉक्समध्ये सांगा। यावरती सुधारित वेगवेगळे व्हिडिओ आणि रेंट ॲग्रीमेंटच्या संदर्भात वेगवेगळ्या गोष्टी आम्ही आपल्याला सांगत राहू। चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।